तो गहू धुतल्यानंतर त्या धुतलेल्या पाण्याचं तपासणी केली, त्या पाण्यामध्ये त्यांना कुठलाही दोष आढळून आला नाही। मात्र गव्हामध्ये धुतलेल्या आणि बिना धुतलेल्या दोन्ही गव्हांमध्ये त्यांना त्या ठिकाणी जो काही दोष आढळून आला त्यानुसार त्यांनी त्यांचं जे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जी सूचना होती प्रशासनाला केली। आता ही प्रशासनाला ही केल्यानंतर प्रशासनाने ताबडतोबीनं त्याचा पाठपुरावा कुठे करायला पाहिजे होता। मात्र निदर्शनास असं आलं की त्यांच्या त्या संशोधनाच्या संदर्भात हा अनादर व्यक्त केला। मी आपल्यापर्यंत येण्याच्या आधी सगळे जुन्या बातम्या कुठेतरी पडताळून पाहत होतो। त्या पाहत असताना डॉक्टर हिम्मतराव भावस्करांना यामध्ये दुःख होणे स्वाभाविक आहे। त्यांना मी महाड मुक्कामी मागच्या आठवड्यात भेटलो तेव्हा सांगितलं की माझ्याबद्दल प्रशासन असं बोलतंय की हे प्रसिद्धीसाठी करतात आहे, यांचा जो आहे तो हास्यास्पद आहे अशी टिप्पणी केल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या। काही माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकल्या। आता यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही हे स्पष्ट आहे। मात्र नेमकेपणाने ते काय बोलले तर त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे अजून जो केंद्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यांचा अजून अहवाल आला नाही असा हवाला दिला। मात्र त्याचा अहवाल तो येण्याच्या आधीच त्यांनी सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी पावलं उचलायला पाहिजे होती। खासदार महोदयांनी त्या संदर्भात मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये विचारलं असताना गैरसमज होतील अशीच रीत त्या ठिकाणी त्यांनी ओढली। आता तो जर खरोखर तो लॅबचा आणि तो गहू जर खराब असेल तर मी काल एक जे वक्तव्य मी केलं ते काल वास्तविक पाहता तो व्यासपीठ नव्हता। मात्र हिम्मतराव भावस्करांसारखी माणसं ही समाजाने जपली पाहिजे। ते काही राजकीय आयकॉन नाहीत, त्यांचा प्रवास त्यांची विद्वत्ता ही सर्वांची आहे, ते कोणत्या पक्षाचे नाही। मात्र त्यांच्या समोर जाहीर स्वरूपात ती भूमिका घेणं आवश्यक होतं म्हणून काल मी अयोग्य जरी असलं तरी ती मौखिक नजाकत किंवा एक समाजभान म्हणून मी त्या ठिकाणी ते बोललो की त्यांचा संशोधन जर केराची टोपली दाखवायचीच असेल तर ती तशाने कशाला दाखवता केराची टोपली। खासदार महोदयांनी अर्थात मंत्री महोदयांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो गहू जो आहे तो गहू 1 महिना खावा, म्हणजे आरोग्याशी लोकांच्या जनतेच्या आरोग्याशी आपण खेळत आहात हा प्रश्न आपल्याला गांभीर्याने घेता येत नाही। आज त्याची जर टिंगल टवाळी कुठेतरी उडवल्या जात असेल, त्याला गांभीर्याने घेतला जात असेल तर 1-1.5 महिने त्यांनी तो गहू खावा आणि तो सिद्ध करावा की हा जे डॉक्टर भावस्करांचं जे संशोधन आहे हे चुकीचं आहे। त्यामुळे आज या खुल्या मनानं या ठिकाणी